ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 14. पांडव बाहेर पडले. ते अत्यंत करुण दृश्य होतं. मुकुट डोक्यावर असलेला तो लहान मुलगा परीक्षित मोठ्या विनयाने आजोबांपर्यंत आणि इतरांपर्यंत जात होता. त्यांचे पाय धरून विनवणी करत होता की त्यालाही त्यांच्याबरोबर वनात घेऊन जावं. तो आनंदाने कंदमुळं फळं खाईल, पवित्र विधींमध्ये स्वतःला गुंतवील आणि आनंदाने राहील. कृपा करून या राज्याचा भार गुणवान अमात्यांवर सोपवा आणि मला तुमच्याबरोबर यायची अनुज्ञा द्या, म्हणजे मी तुमची सेवा करू शकेन आणि माझं जीवन सार्थ करीन. त्याला मागे सोडून जाण्याच्या त्याच्या दुःखाने भोवतालच्या सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचा आक्रोश ऐकला असता तर दगडालाही पाझर फुटला असता. धर्मराज धैर्याने आपल्या भावनांना बांध घालायचा प्रयत्न करत होता. त्याने त्या बालकाला उचलून स्वतःच्या मांडीवर बसवलं. त्याने त्याच्या कानावर समजुतीचे आणि धीराचे शब्द घातले. तो म्हणाला, प्रिय बाळा, मन इतकं दुबळं होऊ देऊ नकोस. तू भरतवंशात जन्माला आला आहेस. सिंहाच्या घरात कधी मेंढी जन्माला येते का? तुझे वडील, आई आणि सर्व आजोबा धैर्यवान आणि दृढ असे सत्यनिष्ठ होते. त्यांचं नाव जगात प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे तू असं रडणं योग्य नाही. यापुढे हे सर्व ब्राह्मण तुझे आजोबा, तुझे पालक असतील. त्यांचा सल्ला घे आणि त्यानुसार राज्य कर. नावाला साजेल अशा तेजात आणि वैभवात राहा. आमच्यासाठी दुःख करणं थांबव. पण ज्येष्ठांच्या या समजुतीच्या उपदेशानंतरही प्रेमळ हट्टाने तो मुलगा म्हणाला, आजोबा, तुम्हाला पटवून द्यायला मी खूप लहान आहे हे मला ठाऊक आहे, पण तरीही ऐका. माझ्या जन्माआधीच मी माझे वडील गमावले. ते जिवंत असते तर त्यांनी जेवढ्या काळजीने मला वाढवलं असतं त्याच काळजीने आणि प्रेमाने तुम्ही मला वाढवलंत. आणि आता मित्रांबरोबर गाणं, खेळणं, भटकणं हे आवडायला लागलं नाही, तोच ही साम्राज्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली. हे योग्य आहे का? न्यायाचं आहे का? दुःखात बुडालेल्या मला सोडून जाण्यापेक्षा आपल्या तलवारीने माझं मस्तक भेदून मगच जा. अरे रे, मी तुमचं असं काय वाईट केलं आहे की तुम्ही मला ही शिक्षा देताय? माझे वडील मृत्यू पावले तेव्हा आईच्या उदरात असताना मला का नष्ट केलं नाही? की ही जबाबदारी मला देता यावी म्हणून माझं निर्जीव शरीर पुनरुज्जीवित झालं का? परीक्षित स्वतःच्या दैवाला दोष देत राहिला. अर्जुनाला फार वेळ हे सहन करवेना. त्याने त्याचं तोंड आपल्या हाताच्या तळव्याने झाकलं. त्याने गोड शब्दांनी त्याची समजूत घातली. आपले ओठ त्याच्या कपाळावर दाबले. बाळा, एखाद्या भित्र्या माणसासारखं वागणं क्षत्रियांना शोभा देत नाही. आम्हीही आमचे वडील गमावले. आम्ही तपस्वी ऋषींच्या पोषक काळजीखाली वाढलो. शेवटी आमच्या काकांचं प्रेम जिंकण्यात आम्हाला यश आलं, पण ते सुद्धा भयंकर अडथळे दूर करत या साम्राज्यावर स्वामित्व मिळालं. ज्याने आमचं रक्षण केलं, मार्गदर्शन केलं, संपूर्णपणे दिशा दाखवली, तोच तुझाही पालक आणि मार्गदर्शक होईल. धीर सोडू नकोस. हे ब्राह्मण आणि अमात्य जो सल्ला देतील त्याचं काही वर्ष पालन कर. त्यानंतर साम्राज्याचे प्रश्न सोडवायला तूच सक्षम होशील, तो म्हणाला. पण परीक्षित आश्वस्त झाला नाही. तो म्हणाला, आजोबा, तुम्ही आत्ताच हे सिंहासन आणि राज्य सोडून ते माझ्यावर सोपवून जाणार का? ठीक आहे, पण माझ्याबरोबर आणखी काही वर्ष राहा. मला राज्यकारभाराची कला आणि तत्त्व शिकवा आणि नंतर सोडून जा. हिंडत भटकत कोणतीही चिंता नसताना मी किती आनंदात होतो, कारण मला विश्वास होता की मला वडील नसले तरी माझं रक्षण करायला माझे आजोबा आहेत. आता तुम्हीही सोडून जात असाल तर माझ्या दैवात काय असेल? माझ्या सर्व आशांचे तुम्ही केंद्रबिंदू होता. तुमच्या पाठिंब्यावर मी विश्वासलो होतो आणि आता निराशेत बुडवून मला अचानक सोडून जात आहात. तो खूप रडला. बघणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची हृदय फाटून गेली. तो जमिनीवर गडाबडा लोळला. ज्येष्ठांचे पाय धरले. अर्जुनाने दोन्ही हातांनी त्याला वर उठवलं आणि मिठी मारली. त्याला खांद्यावर घेऊन थोपटलं. त्याच्या गालावर वाहणाऱ्या अश्रूंच्या मौक्तिकमाला पुसल्या. पण ते करताना तो स्वतःचे अश्रू थांबवू शकला नाही. भोवती उभ्या असलेल्या आणि त्याच्याकडे बघत असलेल्या ब्राह्मणांना तो म्हणाला, तुम्ही शांतपणे बघत का बसलात?
त्या मुलाची समजूत घालण्याचा प्रयत्न का करत नाही? ते स्वतःच दुःखाने इतके भरून गेले होते की परीक्षिताला आश्वस्त करण्याचा विचारही ते करू शकत नव्हते. ते म्हणाले, या मुलाच्या ओठातून जे तीक्ष्ण शब्द येत आहेत ते आम्हाला बाणाप्रमाणे जखमी करत आहेत. त्याचं दुःख आम्हाला वेदना देत आहे. आम्ही त्याला काय सांगणार? त्याची समजूत कशी घालणार? याच्यात धैर्य कसं निर्माण करणार? तेही दुःखाने व्यापले होते. कुलगुरू कृपाचार्य हे शेवटी त्याचं दुःख शांत करण्यात यशस्वी झाले. आपल्या वस्त्राने प्रथम त्यांनी त्याचे अश्रू पुसले. ते अर्जुनाला म्हणाले, या मुलाला आम्ही काय सांगावं असं तुला वाटतं? त्याला काही सांगावंसं वाटत नाही. आम्ही तर मूक झालो आहोत. तुम्ही हे साम्राज्य सोडून जात आहात, जे तुम्हाला रक्ताच्या नद्या वाहण्यातनं, हजारोंच्या प्राणत्यागातनं मिळालं, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्ष झगडलात. तुम्ही 1000 वर्ष नाही, 2 शतकं नाही, 70 वर्षसुद्धा राज्य केलं नाही. काळाच्या उदरात काय दडलाय कुणाला ठाऊक. अर्थात मोठ्यांच्या कृतीमागे काही गर्भित हेतू असतो. मला क्षमा करा, पण आपण आमचे स्वामी आहात. उत्तम ते तुम्हाला समजतं. कृपाचार्य मान खाली घालून उभे राहिले, कारण दुःखाने ते जड झाले होते. धर्मराज काही पावलं पुढे आला आणि आचार्यांना म्हणाला, आपल्याला माहीतच आहे की माझी प्रत्येक कृती ही कृष्णाच्या आज्ञेनुसार होत होती. माझं सर्व कर्म मी त्याला अर्पण केलं होतं. त्याने निर्देश केल्यानुसार मी माझी भूमिका केली. व्यक्तिगत स्वातंत्र्याची कोणतीही इच्छा मी धरली नाही. माझी कर्तव्य आणि बंधनंही त्याच्या जाण्यानंतर कोमेजून गेली आहेत. आता धर्मराजाच्या अस्तित्वाचा काय उपयोग आहे? कलीच्या आगमनामुळे मी या भूमीवर क्षणभरसुद्धा राहू शकत नाही. या मुलाचं रक्षण, मार्गदर्शन, प्रशिक्षण ही तुमची जबाबदारी आहे. म्हणजे मग तो सिंहासनावर सुरक्षित राहील. धर्माची कास धरा. वंशाच्या परंपरा चालू ठेवा. कुळाचा मान आणि नाव राखा. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करा, त्याला वाढवा. असं बोलून धर्मराजाने परीक्षिताचे हात कृपाचार्यांच्या हातात दिले. धर्मराज, आचार्य, तिथे जमलेले लोक सर्वच अश्रुपूर्ण होते. काही वेळातच वज्र याला बोलावण्यात आलं. त्याला माहिती देण्यात आली की भरतवंशाचा सम्राट आता परीक्षित आहे. प्रथेनुसार वज्राने त्याला मानवंदना दिली. योग्य थाटाने अमात्य आणि ब्राह्मण यांनी राजा म्हणून त्याचा सन्मान केला. नंतर धर्मराजाने परीक्षिताचे हात धरले आणि ते वज्राच्या हातात देत त्याने जाहीर केलं, हा वज्र आहे. तो यादवांचा राजा आहे. मथुरेचा आणि शूरसेन राज्याचा राजा म्हणून मी त्याची प्रतिष्ठापना करतो. त्याने वज्राच्या मस्तकावर रत्नजडित सोनेरी मुकुट चढवला. दोघेही एकमेकांचे बंधू व्हा. शांतीच्या आणि युद्धाच्या काळात मैत्री न तोडता मित्र व्हा. त्याने आग्रहाने प्रतिपादन केलं. त्याने वज्रला एका बाजूला बोलावलं आणि परीक्षिताशी काकाच्या नात्याने वागावं असा उपदेश केला. परीक्षितानेही अनिरुद्धाप्रमाणेच वज्राला मान द्यावा असं परीक्षिताला सांगितलं. त्याने दोघांना सांगितलं की धर्माची तत्त्वं दुर्बल होणार नाहीत हे त्यांनी बघावं आणि स्वतःच्या प्राणाप्रमाणे प्रजेच्या कल्याणाची काळजी घ्यावी. त्यानंतर पांडव बंधूंनी परीक्षित आणि वज्र यांच्या मस्तकावर मंगलाक्षता टाकल्या. पुरोहितांनी मंत्रपठण केलं. ढोल तुतार्यांचा नाद झाला. अश्रुपूर्ण नेत्रांनी वज्र आणि परीक्षित यांनी धर्मराज आणि इतरांना वंदन केलं. त्या दोन्ही प्रिय बालकांकडे पांडव बंधू दृष्टी भिडवू शकत नव्हते. अनासक्तीने ते भरून गेले होते. त्यांनी त्यांना केवळ एक पुसटशी मिठी मारली आणि निरोपाचा शब्द उच्चारला. आता त्यांच्याबरोबर नेसत्या वस्त्राखेरीज काहीही नव्हतं. त्यावर नातेवाईक, प्रजाजन, राण्या, अंतःपुरातील स्त्रिया, सभासद, सेवक या सर्वांनी दुःखद आक्रोश केला. प्रजाजन राजाच्या मार्गावर पडले आणि त्याचे पाय घट्ट धरले. त्यांनी थांबावं म्हणून करुणेने प्रार्थना केली. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन यावं म्हणून विनवणी केली. काही जण निर्बंध बाजूला सारून त्यांच्याबरोबर धावले. अर्थात पांडव मागे फिरले नाहीत. ते एकही शब्द बोलले नाहीत. विनवण्यांपासून त्यांनी कान झाकून घेतले होते. त्यांचं मन कृष्णावर केंद्रित झालं होतं. विश्रांतीसाठी ते सरळ जात होते, कठोर निश्चयाने जणू अंध होऊन, कुणाकडे लक्ष न देता, कुणाकडे न बघता. प्रत्येकाला स्वतंत्रपणे हाका मारीत द्रौपदी तिच्या दासींसह आपल्या पतींच्या मागे धावली.
परीक्षितानेही मार्गात त्यांचा पाठलाग केला, पण त्याला अमात्यांनी परत आणलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांच्यावरही खूप परिणाम झाला होता, पण कुणाकडेही लक्ष न देता पांडव चालत होते. कुणालाही थांबण्याबाबत किंवा बरोबर येण्याची अनुज्ञा देण्याबाबत बोलत नव्हते. शेकडो स्त्री पुरुषांना थांबावं लागलं, कारण ते खूप थकले होते. मग ते दुःखाने नगरात परतले. काही जण मात्र चालतच राहिले. अंतःपुरातल्या स्त्रियांना ऊन वारा याची सवय नसल्याने त्या लवकरच दमल्या आणि मार्गातच चक्कर येऊन पडल्या. दुःखद घटनांबद्दल शोक करणाऱ्या दासी त्यांना शुद्धीवर आणत होत्या. काहींनी अरण्यातही प्रवेश केला, पण जंगलातल्या भीतीदायक वातावरणामुळे त्यांना लवकरच माघारी यावं लागलं. जेव्हा धुळीचं वादळ उठलं तेव्हा अनेक नागरिकांनी ती धूळ मस्तकी लावली, कारण तिला धर्मराजाचा पदस्पर्श झाला होता. अशा रीतीने झाडाझुडपांमधून वाट काढणारे पांडव दृष्टीआड झाले. मग लोकांनी काय करावं? ते जड आणि असह्य दुःखाने हस्तिनापूरला परतले. पांडवांनी महाप्रस्थानाचं व्रत घेतलं होतं, त्यामुळे मार्गात ते अन्नपाणी घेत नव्हते, विश्रांती घेत नव्हते. मृत्यू येईपर्यंत उत्तर दिशेला ते सरळ जात राहिले. ते कठोर व्रत त्यांनी निश्चयाने पाळलं. जय साईराम.